मंदिरामध्ये दीप प्रज्वलन व्हावं आणि सनातन हिंदू धर्माची ही परंपरा अखंड राहावी असा हिंदू धर्माला, त्या संस्कृतीला, परंपरेला पुढे नेणारा निर्णय ज्या न्यायमूर्तींनी दिला त्या न्यायमूर्तींच्या विरोधात महाभियोग चालवावा यासाठी श्रीमान उद्धव ठाकरेंचे खासदार, उबाटाचे खासदार यांनी सह्या केल्या. काय अर्थ होता त्याचा? हिंदूंच्या विरोधातला निर्णय. म्हणजे दीप प्रज्वलन मंदिरात होणार नाही तर कुठे होईल? हा योग्य निर्णय दिलाय आणि या निर्णयाच्या विरोधात त्या न्यायमूर्तीवर कारवाई व्हावी म्हणून मागणी कोण करते? उद्धव ठाकरेंचे खासदार. अजूनही महाराष्ट्र आणि देश विसरला नाही. 500 वर्षाच्या नंतर अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचं मंदिर उभं राहत होतं, त्यावेळेस त्या भूमिपूजनाला विरोध करणारे हे श्रीमान उद्धव ठाकरे. सावरकरांचा वारंवार अपमान राहुल गांधी करतात तरी गप्प बसणारे उद्धव ठाकरे. आणि म्हणूनच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून 50 लोक त्यांना सोडून गेले. पुन्हा एकदा उबाटाचा आणि उद्धव ठाकरेंचा हिंदू विरोधी चेहरा हा लोकांच्या समोर आलाय. कुठल्या तोंडाने सांगणार आहेत आता की होय आमचं हिंदुत्व बाकी आहे? म्हणजे मंदिराच्या विरोधात. म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते बिअर बारचे टाळे उघडले, पण मंदिरांना टाळे लावून ठेवणारे हे उद्धव ठाकरे. आज हिंदू धर्माची परंपरा कायम राखणाऱ्या न्यायमूर्तीच्या विरोधात हे आणि यांचे खासदार उभे राहिलेत. याची जेवढी करावी तेवढी निंदा कमी आहे. त्यामुळे आम्ही उबाटाच्या खासदारांचा निषेध करतो. त्यांचा पुन्हा एकदा हिंदू विरोधी चेहरा हा महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेच्या समोर आलाय. धन्यवाद. हे আপনার হনক কামত লগাওক আজিয়ে কল করক 1-800-313-1212 লো.